हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पवन पुत्र अंजनी सूत महारुद्र हनुमान कृपेने गुरुवर्य मर्डेश्वर मठाधीश दत्तगिरी बाबाचा आशीर्वाद वहभव केशव महाराज पालमकर यांच्या प्रेरणेने आज आपण एकनाथी भागवत अध्याय पहिला ओवी 81 ते 90 घेणार आहोत. भाविक भक्ताची श्रवण सेवा घडावी हाच एक उद्देश. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. पवन पुत्र अंजनी सूत महारुद्र हनुमान महाराज की जय. बोलो सब संतन की जय. राधे श्याम. अच्युतम केशवम राम नारायणम कृष्ण दामोदरम वासुदेव हरिम श्रीधरम माधवम गोपिकावल्लभम जानकी नायकम रामचंद्रम भजे. श्री गणेशाय नमः. श्री कृष्णाय नमः. श्री सरस्वते नमः. जयाचेनी कृपा कटाक्ष अलक्ष लक्ष विण लक्षे साक्षी विसरली साक्ष निज पक्ष गुरुत्वे. गुरुची कृपा दृष्टी झाली म्हणजे जे आपणाला पाहता येत नाही अथवा दिसत नाही तेही दृश्यवत लक्ष बनते. आपण आपलेपणा म्हणजे स्वतःला विसरून स्वतःच्या सामर्थ्याने गुरुतत्व प्रकट होतं. थोडक्यात काय तर आपणाला आपल्याच डोळ्यांनी आपलेच डोळे दिसतात का दिसत नाहीत, पण आपण समोरील दृश्य पाहतो. हे ज्याप्रमाणे हे सत्य आहे त्याप्रमाणे आत्मा दिसत नाही, पण सर्व अनुभवांचा मूळ आधार आत्माच असतो. कंबोडिया एक श्लोक आहे. न तत् चक्षुर्गच्छति म्हणजे काय तर जेथे डोळ्यांनाही दिसत नाही पण अस्तित्वाची जाणीव होते तेच परमसत्य आहे. कारण ज्ञान हे अंतर्गत आहे, बाहेरूप नाही. साधकाला ज्या क्षणी हे कळत तेव्हा मी पाहतोय मला दिसत आहे याचाही विसर पडतो त्या क्षणी आत्मज्ञानाची सुरुवात होते. नेणे जीवेविण जीवविलेय मृत्यूविण मरणची मारिलेय दृष्टी घेऊनी दाखविलेय देखणे केले सर्वांग. एकनाथ महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे जीव नसतानाही जीवनातील अनुभव घेता आला, मृत्यूशिवाय मरणाला नष्ट केलं, एवढंच नाही तर दृष्टी देऊन सर्वांग सुंदर केलं. ज्याप्रमाणे दिवा विझल्यावर अंधार होत नाही तर तो आधीच अंधार होता. हे सत्य आहे. त्याप्रमाणे आपल्यातील अज्ञान गेलं म्हणजे मृत्यूचा भास राहील का नाही. उपनिषदात मधील हा श्लोक काय सांगतो. अमृतस्य पुत्रा मनुष्य मूळतः अमर आहे. कारण इथे देह बुद्धीचं मरण झाल्याने शरीर जिवंत आहे, पण मी देह आहे हा भ्रम राहत नाही. देहीय देह विदेह केले शेखीय विदेह पण तेही नेले पणही हारपले पुरी उरले उर्वरित. देहात राहूनही देहाविषयी भाव नाहीसा होतो. एवढेच नाही तर मी विदेह आहे हाही भाव राहत नाही. मग शेवटी काहीच उरत नाही, फक्त राहत ते परमसत्य. सुरुवातीला मी विद्यार्थी नाही म्हणतो तर मग मी ज्ञानी आहे म्हणतो. ज्ञान प्राप्तीनंतर शेवटी मी काहीच नाही ही जाणीव होते आणि ते सत्य असत. नेती नेती बृहदारण्यक उपनिषदातील शब्द आहेत. नेती नेती म्हणजे अद्वैतात सर्व ओळखी गळून पडतात. अगदी मी मुक्त आहे हे शुद्धा. अभावो अभावेंशीय गेला संदेह निसंदेहेंशीय निमाला विस्मयो विस्मय बुडाला वेडावला स्वानंदू. अभाव स्थिती भावरूपात विलीन होऊन संदेह आणि निसंदेह दोन्ही संपल्याने आश्चर्यही नाहीसं झालं आणि फक्त स्वतःच्या आनंदाच वेळ लागलं. झोपेत पडलेलं स्वप्न जाग आल्यावर दृश्यहीन होत व हे स्वप्न होतं असंही वाटत नाही, ते आपोआप संपतं. इथेच बुद्धी थांबते. ज्याप्रमाणे आनंद हा अनुभव नसून सृष्टीतील स्वभाव आहे, तेथ आवडी अहोय भक्तू तनु देवोची भक्तपणा आणतू मग भजनांचा अंतु डावी उपरांतू स्वलीला. आपण ईश्वराच्या प्रेमामुळे भक्त होतो. भक्तिभाव पाहून देवच भक्तभावात प्रवेश करतो व भक्ती भजनाचाही अंत होतो. मग देवाची कृपारूपी लीला अनुभवास येते. जशी नदी समुद्रात मिळते व हा समुद्र ही नदी यात वेगळेपण राहत नाही, समुद्रच नदीसारखा वाटतो. त्याप्रमाणे देव व भक्त वेगळे राहत तर भक्तातच देव दिसतो. म्हणून भक्तीचं अंतिम फळ भक्तीचा अंत म्हणजेच देवभक्त एकरूप होऊन जातात. नमन नमनेंशी नेलेय नमिते नेणो काय झालेय नम्यची अंगीय घडले मोडले मोडुनी नमस्कारही नमस्कारातच विरून. नमस्कार करणारा काय झाला हेच कळेना. ज्याला नमस्कार केला तोच सर्वांगात संचला. त्यामुळे घडणं मोडणं हेही संपुष्टात आल. ज्याप्रमाणे मी आरशाला नमस्कार करतो हे सत्य आहे, पण हेही सत्य आहे
आरसा आणि माझा चेहरा वेगळा नाही. मग नमस्कार कुणाला करू? करणारा कोण? मीच ना. बृहदारण्यक उपनिषदातील श्लोकात म्हटले आहे, यत्र हि द्वैतमेव भवति तदितर इतरेण पश्यति. जिथे द्वैत आहे तिथेच नमस्कार करावा, कारण हा भेदाचा संबंध असतो. इथे भक्तीचा शेवटचा संस्कारही नष्ट होतो. मी नमस्कार करतो, ही सूक्ष्म अहंकार वृत्तीही संपते. उरते फक्त स्वरूपाशी स्वरूपाचं ऐक्य. दृश्य द्रष्टा जाण, दोहींचेकची मरण. दर्शनही जाहले क्षीण, देखणे पण गिळुनी. दिसणारं दृश्य आणि पाहणारं द्रष्टा दोघांचाही एकाच वेळी अंत होऊन पाहणंही क्षीण झालं. देखणमपणा स्वतःतच सामावून गेला. ज्याप्रमाणे डोळ्यांनी स्वप्न पाहिलं, हे खरं आहे. पण जाग आल्यावर स्वप्न दिसत नाही, कारण पाहणारा स्वप्नद्रष्टा जाऊन फक्त जागृत अवस्था राहते. बृहदारण्यक उपनिषदातील श्लोक म्हणतो, न तत् द्रष्टार पश्यत परमस्त्यात द्रष्टा व दृश्य यात भेदच राहत नाही. इथे अनुभवही संपतो, कारण अनुभवासाठी द्वैत लागतं. आता उरतो तो अनुभव करता. नसलेला अनुभव म्हणजेच ब्रह्मस्वरूप. आता देवोची आघवा, तेथे अभक्तू नये भक्तभावा. तनु देवोही मुकला देवा, देव स्वभावा विसरुनी. आता जिथे फक्त देवच उरला, तिथे भक्त आणि भक्तिभाव येऊच शकत नाही. पण तिथे देवही देव न राहता, त्यानेही देव पण विसरलं. नदी समुद्राला मिळाली असता, ती नदीही राहत नाही. व समुद्रालाही मी समुद्र आहे, अशी जाणीव राहत नाही. मुंडक उपनिषदातील श्लोकाप्रमाणे ब्रह्मविद ब्रह्मैव भवति, म्हणजेच ब्रह्म जाणणारा स्वतः ब्रह्मच होतो. हा सर्व अद्वैताचा कळस आहे. देवही संकल्प आहे, तोही विरून उरत ते अनंत अंतिम सत्य. देवो देवपणे दाटला, भक्तू भक्तपणे आटला. दोहींचाही अंतू आला, अभेदेय जाहला अनंतू. देव देवपणाने भरून भक्ताच्या भक्तीत रंगून जातो. तेव्हा भक्त भक्त देहभान विसरून देवरूपात रममाण होतो. त्यावेळी देव भक्त असा भेद न राहता दोघांचाही अंत होऊन अभेदातून अनंत प्रकट होतो. अत्यागू त्यागेंश्य विराला, अभोगू भोगेंश्य उडाला, अयोगू योगेंश्य बुडाला. योग्यतेचा गेला अहंभाव, त्यागही त्यागातच विरून गेला. व भोगही भोगातच नाहीसा झाला, योगही योगातच बुडून गेला. योग्य असल्याचा अहंकार नष्ट झाला. नाव नदी पार करून दुसऱ्या तीरावर पोहोचली. मग नाव डोक्यावर घेऊन फिरायची नसते, तर ती सोडून दिली जाते. भगवद्गीतेतील आदराच्या अध्यायातील 66व्या श्लोकाप्रमाणे सर्व धर्मां परित्यज्य, सर्व साधनांचाही शेवटी त्याग होतो. तसेच साधना संपते, कारण साधकच उरत नाही. मी त्यागी आहे, मी योगी आहे, हा अंतिम अहंकारही गळून पडतो. थोडक्यात म्हणजेच नमस्कार, नमणारा, नम्य हे तिन्ही नष्ट होतात. दृश्य, द्रष्टा, दर्शन हे तिन्ही लय पावतात. देव भक्त भक्ती हे तिन्ही अतिक्रमित होतात. त्याग, भोग, योग हे तिन्ही साधनरूप अंतिम नाहीत. जे उरतं ते काहीच नाही, आणि म्हणूनच तेच सर्व काही आहे. भक्ती, ज्ञान, अद्वैत, देव व भक्त हे एकच सत्य आहे. शेवटी मी, तू, देव काहीच राहत नाही. उरतं ते अनंत, निराकार, स्वानंद स्वरूप.